पराक्रमी अशा इतिहासाचा साक्षीदार आहे। तब्बल 350 वर्षांपूर्वी या वाड्याचं बांधकाम करण्यात आलं। सध्या या कुशे वाड्यामध्ये कुशे घराण्याची 8वी पिढी राहतीये। दरम्यान या वाड्यामध्ये सध्या वास्तव्याला असलेल्या प्रकाश कुशे यांच्याशी बातचीत केलेली आहे। काही इतिहासातील आठवणी जागवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे, आपण पाहूयात। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधणीमध्ये कुशे घराण्याचा एक खारीचा वाटा आहे आणि त्याच कुशेवाड्यामध्ये मी आता आहे। अगदी राजकोट किल्ल्याकडे जाताना हा कुशेवाडा जो आहे तो रस्त्यालगत आहे आणि जवळपास 350 वर्ष जुनं इतकं हे बांधकाम आहे। मी तिथल्या वंशजांशी बोलणार आहे। साधारणपणे त्यांची ही 8वी पिढी सध्या जी आहे आत्ता ती माझ्यासोबत प्रकाश कुशे असं त्यांचं नाव आहे। सर, खूप ऐतिहासिक वास्तू आहे ही। जवळजवळ 28 ते 30 खोल्या या पूर्ण वाड्यात आहेत आणि याला 2 मजले आहेत। बोलत बोलत चला। हे आमचं माझघर ज्याला मध्य हॉल म्हणतो, त्याच्यात आपण जातो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एअर कूलिंग ॲटोमॅटिक झालेलं जाणवेल। आणि ह्या भिंती जवळजवळ 2-2.5 फूट रुंदीच्या आहेत, तर त्याच्यामुळे ह्या हॉलमध्ये ॲटोमॅटिक कूलिंग होतं। म्हणजे ती सुद्धा स्थापत्यशास्त्राचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल की वाड्याच्या त्यांच्या बांधणीमध्ये। आणि खिडक्यासुद्धा त्या तऱ्हेने त्याने ते वायुविजनच्या ह्याने ते केलेले आहेत। आणि ती भिंत आहे ती जवळजवळ 2.5 फुटाची आहे रुंद। आणि पूर्ण वाडा हा चिरेबंदी आहे, कुठे त्याला मातीचा लवलेश नाही। आणि लाकूडसुद्धा त्यावेळेचं सागाचं आहे। आणि त्यावेळेला असं म्हणतात की इतर कोणतीही वाहनं आपल्या हातात नव्हती, तर त्यावेळी हत्तीवरून ही झाडं इथे आणली गेली आणि नंतर त्याचं चिरकाम करून या वाड्याचं बांधकाम झालं। इथे काही मला ह्या मूर्ती दिसतात, त्यांचा काही इतिहास आहे का वेगळा? या म्हणजे त्या काही आठवणी आहेत का मुळात? नाही, हे पहिल्यापासून म्हणजे आमच्या खूप पूर्वजांपासून या मूर्त्या इथे आहेत, त्या फक्त आम्ही सांभाळून ठेवलेल्या आहेत। मोदींचा आजचा दौरा आणि त्यानिमित्तानं होत असलेली इतिहासाची चर्चा, अशा पार्श्वभूमीवरती या वास्तूचं महत्त्व इतिहासातलं आपण नक्कीच अधोरेखित करू शकतो किंवा त्याला तितकंच महत्त्व आहे। ही आजच्या दौऱ्यानिमित्ताची ही महत्त्वाची किंवा अगदी आपण असं म्हणू शकतो की इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी कुठेतरी इतिहासाच्या मागच्या पानांमध्ये हळूहळू विस्मृतीत गेली होती। ती आता पुन्हा एकदा किंवा ह्या जुन्या आठवणी, जुना इतिहास त्यानिमित्तानं जागा झालेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, मालवण, सिंधुदुर्ग। तर भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज साजरा होतोय आणि त्यामुळे मालवणच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। कोचीनमध्ये नौदलाच्या पाणबुडीच्या विरोधामध्ये युद्धनौकेला मालवण असं नाव दिलं गेलेलं आहे। मालवण नावाच्या युद्धनौकेचं कोचीन येथे जलावतरण झालेलं आहे। नौदलानं ही युद्धनौका आपल्या ताफ्यामध्ये सामील केल्यानंतर INS मालवण ही तिची ओळख झालेली आहे। ही पाणबुडी विरोधी लढा देणारी युद्धनौका आहे। या युद्धनौकेला मालवण नाव दिल्यानं मालवणच्या आरमाराच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व राष्ट्रीय स्तरावरती आता अधोरेखित झालेलं आहे। आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून यावर्षीचा नौसेना दिन सिंधुदुर्गात साजरा होतोय। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला आणि तारकर्ली समुद्रकिनारी नौसेना दिन साजरा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मालवण शहरात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। तो म्हणजे कोचीनमध्ये कालच एका जहाजाचं जे अनावरण झाले त्याला मालवण असं नाव देण्यात आलेलं आहे। ही युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेला मालवणचं नाव दिल्यामुळे मालवणच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। तुम्ही पाहत असाल तर या राजकोट किल्ल्याच्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा येणार आहेत आणि या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करणार आहेत आणि त्यानंतर इथून ते तारकर्लीच्या दिशेने जाणार आहेत। आणि जर तुम्ही समोर पाहिलात तर सिंधुदुर्ग किल्ला आहे, भारताच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा एकमेव किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि याच किल्ल्यावर महाराजांचं मंदिर देखील आहे। आणि याच किल्ल्यावरून यावर्षीचा जो नौसेना दिन जो आहे तो सिंधुदुर्गात साजरा केला जातोय। एकंदरीत पाहिलं असेल तर तारकर्ली आणि राजकोट किल्ला या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती नौसेना निमित्त केलेली पाहायला मिळते। दुपारनंतर साधारणतः 4 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि इथून या पुतळ्याचं इनॉग्रेशन करून पुढे तारकर्लीला नौसेना दिन साजरा करायला जाणार आहेत। या सोबतच जर पाहिलं असेल तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यासोबतच
राजनाथ सिंग सुद्धा जे संरक्षण मंत्री जे आहेत देशाचे ते सुद्धा येत आहेत, त्यासोबत अनेक मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि नौसेनेचे अधिकारी या ठिकाणी असणार आहेत. एकंदरीत पाहिलं असेल तर मालवण शहरात प्रामुख्याने एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, तो म्हणजे युद्धनौकेला, जी पाणबुडीच्या विरोधी युद्धनौका आहे त्या युद्धनौकेला मालवण असं नाव देण्यात आलं आणि त्यामुळेच मालवणचा गौरव जो आहे तो या निमित्ताने केला गेल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.